केली गेली आहे आणि आमंत्रित केले स्वामी समर्थ अयन संघाला. ती जोडी दाखल होते. सलामीवीर एका बाजूला स्ट्राईकचा सचिन आणि एका बाजूला प्रथमेश. आज सचिन यांची चिरंजीवी अपूर्वा ही देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्या वडिलांना चिअरअप करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दाखल झाली. प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये ही मुलगी मात्र आपल्या वडिलांची मॅच पाहण्यासाठी अगदी आवर्जून दाखल होत असते. आज तिचं देखील आम्ही स्वागत करतो. 3 दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित केली जाणारी सर्वत्र महाराष्ट्रभर चर्चेत असलेली ही क्रीडा स्पर्धा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे आणि तशीच येथील स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील महाराष्ट्र विधानसभेमध्ये एक चर्चा आहे. अर्थातच 90 टन विश्वविक्रम असं काही त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून इथून त्यांचा प्रवास पाहिला गेलाय. आपल्या या विभागातील विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब यांनी 9 वेळा मात्र सलग आपल्या आमदारकीचा बोलबाला कायम ठेवलाय. गिनीज ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील त्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय. असे हे कार्यसम्राट कार्यतत्पर कार्यकुशल आमदार या विभागाला लाभले तर हेच या विभागाचं खऱ्या अर्थाने सौभाग्य. यांची देखील हजेरी उद्याच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जरूर हार्दिक असे स्वागत करू. चला काही क्षणातच या मॅचला सुरुवात होते. एक मॅच मात्र आता मात्र पुढच्या पटलावरती मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते. दिवस मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. आता दुपारचं सत्र मात्र अनेक नवीन संघांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचा आनंद देताना पाहायला मिळते. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण अशी असलेली महाराष्ट्रभर सर्वत्र चर्चेत असलेली अशी ही तुम्हा आम्हा सर्वांची हक्काची मानाची अग्रस्थानी असलेली प्रतिष्ठेची अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री भवानी माता सुवर्ण चषक 2024चं हे पर्व 42 वर्षाचं हे पर्व 42 वर्षाचा हा कालखंड कमी असा हा संघर्षमय प्रवास नाहीये तर बराच मोठा संघर्षमय असा हा प्रवास करावा लागलाय. पहिल्या षटका दरम्यानचा गोलंदाजी मार्कवरती रमजान भांडूप परिसरातील भांडूपचा वंडर बॉय रमजान गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक हातात असताना सामोरं जातोय स्ट्रायकर बॅटर सचिन. 20 मिनिटं कालावधी 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट या नियमांना तुम्हाला पालन करायचंय. 2:12 पहिला बॉल मात्र पिचिंग होतोय. पहिलाच बॉल सिंगल धाव सिंगल रनने होतीये सुरुवात. आज दुसऱ्या दिवसातील डी ग्रुपच्या या पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच पाहायला मिळते. इथे मात्र चान्स घेतलाय. इथे मात्र फुल टॉस बॉल. इथे मात्र संधी निर्माण केली. इथे मात्र बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आलाय चौकार. पॉवर प्लेचा अचूक असा मात्र नेम साधलाय या बॅटरने या सलामीवीराने या नॉन स्ट्रायकर बॅटरने स्ट्राईक रोटेट करत असताना स्ट्राईक वरती येत असता प्रथमेशच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 2 बॉल आणि 5 रन समीकरण सुरू झालंय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल टॅप केलाय. मिड विकेटच्या माध्यमातून थांबवला गेलाय. 3 बॉल आणि 6 रन. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बऱ्याच गोष्टी साध्य करता येऊ शकतात. अर्थातच फलंदाजाला सर्वाधिक जास्त गोष्टी साध्य करण्याची संधी परंतु गोलंदाजाने देखील पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अगदी अचूक नेमबाजी करत गोलंदाजी केली आहे. असे निवडक गोलंदाज मात्र आज पाहायला मिळालेत. दरम्यानचा बॉल डाव्या यष्टी बाहेर वाईट बॉल पंचांकडून दिला गेलाय. रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायर कडे हा कॉल दिला गेलाय. संघांकडनं घेतलेला हा थर्ड अंपायर कॉल कितपत योग्यतेचा राहतोय घेतलेला रिव्ह्यू कितपत सार्थकी लागतोय. रमजानने मात्र कुठेतरी हा बॉल आत्मविश्वासी बॉल आहे असं दर्शवलंय.
अर्थातच रिव्ह्यू मात्र अनसक्सेस होतोय. व्हाईट बॉल निश्चित असेल. इथे मात्र मिस झालाय. बॉल मात्र जज करत असताना दांडीगुल होते. उजवी यष्टी उद्ध्वस्त केली आहे. रमजानची गोलंदाजी शैली आवडली आहे. खरंच रमजानने चौकार रमजानच्या गोलंदाजीवर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तो रमजान मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. सलामीवीर प्रथमेश चौकाराचा मात्र मानकरी ठरलेला प्रथमेश माघारी पाठवलाय. पहिला झटका स्वामी समर्थ अयन संघाला पाहायला मिळतोय. चार बॉल 6 रन समीकरण पाहायला मिळतंय. आलेला बॅटर दर्शन स्ट्राईकला दर्शनला आता मात्र पाहायला मिळेल. उर्वरित षटका मागील 2 बॉल अजूनही उर्वरित शिल्लक आहेत. इथे मात्र हवेत फायर. बॉल कुठे जाईल? बाउंड्रीच्या बाहेर की बाउंड्रीच्या आत थांबलाय. आलाय चौकार. अगदी आत्मविश्वासी आणखी एक फटका. काय चान्स घेतलाय. एक चांगला कुशल मोमेंटला हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. काय टायमिंग पाहायला मिळाला. दर्शनीय कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अगदी बाउंड्री लाईनीच्या आतमध्ये टप्पा पिचिंग झाला आणि बाउंड्रीवरती गेलाय चौकार. लास्ट बॉल शेवटचा बॉल शिल्लक राहतोय षटका मागील. इथे पुन्हा चान्स घेतलाय. इथे पुन्हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. इथे पुन्हा एकदा दर्शनच्या बॅट मधून दुसरी चौकार. पहिल्या ऑफ साइडला नंतर मिड विकेटच्या माध्यमातून आणखी एक चौकार येताना पाहायला मिळतोय. 2 सलग चौकार आणि या 2 चौकाराने पहिल्या षटका दरम्यानच्या धावा येऊन पोहोचल्यात. चौदा धावा 1 षटक समाप्ती 14 रन. एक मोठं चांगलं पहिल्याच षटका दरम्यानच्या धावांना सुरुवात केली आहे. या 2 चौकाराने संघांमधील एक धावांची पकड निर्माण झाली आहे. पहिला विकेट आला परंतु असं वाटलं होतं की पहिली विकेट आल्यानंतर या खेळाडूला काही काळ सिंगल रनने प्रवास पुढे करावा लागेल. परंतु दर्शनने मात्र येत्या क्षणी आक्रमकता दर्शवली आणि 2 चौकार आखलेत. 1 ओव्हर 14 रन. सागर नवीन आलेला गोलंदाज. अंधेरी परिसराला बिलॉंग करतात. अंधेरी परिसरामधून अनेक क्रीडा स्पर्धा खेळतात. अंधेरी परिसरातून या खेळाडूची मात्र चर्चा राहिली. तो खेळाडू मात्र आज अनेक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून निवडला गेलाय. आज या खेळाडूची मात्र निवड झाली आहे ती शुभम एट घनसोली संघासाठी. रॉयल संघासाठी देखील काही काळ त्यांनी आपल्या त्या संघासाठी देखील त्याची निवड झाली होती. तो सागर गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. 20 मिनिटं प्रत्येक संघांकडे प्रत्येक इनिंग मागे. पहिली ओव्हर समाप्ती 14 धावा झाल्यात. तदनंतरची नेक्स्ट ओव्हर घेऊन गोलंदाज पहिला बॉल इथे पॉइंटला दिशा दिली गेली. इथे सिंगल रन विचारात घेतला गेला. इथे स्ट्राईक रोटेट केली गेली. इथे ज्या बॅटरकडनं 2 चौकार आखलेत त्या बॅटरला कुठेतरी संधी देण्याचं कार्य सचिनकडनं केलं गेलंय. क्रिकेट हेच असतं. एखाद्या बॅटरची बॅट चालू आहे, एखाद्या बॅटरचा गेम ऑन आहे, त्या बॅटरला कुठेतरी जास्त वेळ खेळपट्टीवरती आणता येईल ही विचारधारा मात्र देखील असणं देखील क्रिकेट आहे आणि तेच मात्र कार्य केलं. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंटला पुन्हा एकदा टिकल्या स्वरूपातील रन मिळतोय.
आता हे सिंगल धावांचं रनांचं गणित पुढे नेऊन येणाऱ्या काही आणखी एका पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काही प्रहारी आघाती फटके खेळून आणखी एका धावांना आकार दिला जाऊ शकतो. म्हणजे जवळपास 40 या गुणलेखनामध्ये धावांचं गणित मांडता येऊ शकतं. फुलटॉस बॉल मिडॉनला दिशा दिली गेली आहे. किती धावांसाठी खेळाडू आहेत, थांबवला गेला, फेकी केली दुसऱ्या धाव्यासाठी. सचिनला मात्र इथे माघारी जावं लागेल. दुसरी रन मात्र कंप्लीट झालेली नाहीये. सचिन सारखा सलामीवीर बॅटर रनआउट स्वरूपात स्वतःवरती नाराजगी सूर व्यक्त करत बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आणखी एक झटका स्वामी समर्थ अयन संघाला. हॅलो, सचिनची विकेट गेली आणि सचिनच्या विकेटवर सर्वाधिक नाराजगी जर कोणाची पाहिली आहे तर त्यांची चिरंजीवी अपूर्वा. हिला मात्र बरीच आपल्या वडिलांच्या विकेटवरती नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळालंय. हे वडिलांवरती असलेलं तिचं प्रेम सतत क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच अनेक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नवीन आलेला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला विकास. चला आणखी एक विकेट मार्गी लागलाय, परंतु इथून धावांचं गणित जे आहे ना ते थोडंसं अंकुशात ठेवावं लागेल. वाढलेल्या धावांना मात्र कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. इथे नो बॉलचा अंपायरचा इशारा. नो बॉल, साइड आर्म नो बॉल मात्र दिला गेलाय. फ्री हिटची संधी आहे इथे. इथे प्लस रन मिळेल. साइड आर्म 90 डिग्रीच्या अंतर्गतच तुम्हाला गोलंदाजी करायची. हे अंडर आर्मचं क्रिकेट आहे. हे नियमांचं पालन आहे. या नियमांच्या उल्लंघनामध्ये ही दिली गेलेली दंडिताची ही पंचांकडनं एक रनाची हा इशारा आहे. हा एक रन आणि त्यात आणखी एक रनाची भर. अर्थातच 2 रन मिळालेत आणि फ्री हिटची संधी मिळते. प्रथमेश स्ट्राईकला आहे, त्याच्याकडनं 2 चौकार आखलेत. तो प्रथमेश या संधीचं नक्कीच सोनं करू शकतोय का? इथे चान्स तर घेतलाय, बाउंड्री चेंडू तर पाठवलाय. मिड ऑफच्या माध्यमातून बाउंड्रीवरती पाठवलेला बॉल थांबवला गेलाय, सावरला गेलाय, अडवला गेलाय, फेकी केलाय आणि सिंगल रन पूर्ण होतीये. 4 बॉल आणि 20 रन. उर्वरित 2 बॉल अजूनही षटका मागील. सागर पहिल्या ओव्हरचा विचार करता 14 रन, दुसऱ्या ओव्हरचा विचार करता 4 बॉल मधील 6 रन खर्च केलेत. उर्वरित अजूनही 2 बॉल त्यांना आखायचेत. या खेळपट्टीवरती योग्य टप्पा त्यांना मात्र मार्गी लावायचा आहे. इथे डॉट बॉलची सांगता होते. हा बॉल मिस झालाय. तसं पाहता शेवटचा बॉल जर आणखी एका चांगल्या टप्प्यावरती आखला तर सागरची ही ओव्हर नक्कीच चांगली म्हणता येईल. काही एक्स्ट्रा रन वगळता सागरची ही ओव्हर निर्णायक असेल. स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग फॅन क्षेत्रामध्ये खेळायचा होता. बॉलने मात्र किनार लागली आणि त्यानंतर एक सिंगल रन डिक्लेअर स्वरूपातील षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस संघाचं धावगणित 21 या अंकावरती पाहायला मिळते. एकंदरीत खर्च केलेल्या धावा या षटकामागे 7 रन मात्र सागरच्या या गोलंदाजी मार्गवरती खर्च केले गेलेत. उर्वरित अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. चला थोडं स्पीडअप करायचंय. नवीन आलेला गोलंदाज तिसऱ्या षटका दरम्यान गोलंदाजी करेल. डावखुऱ्या शैलीच्या माध्यमातून गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. काहीसा कानमंत्र दिला जातोय सागरच्या माध्यमातून. येस, नक्कीच सागरची ही गोलंदाजी इथे सार्थकी लागली. त्याचा आत्मविश्वास वाढलाय. त्याला कदाचित आणखी एका षटका दरम्यान निवड देखील केली जाऊ शकते. कॅप्टन्सीच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्यातूनच त्याने देखील या गोलंदाजाला कानमंत्र दिलाय. या दिलेल्या कानमंत्राला या खेळपट्टीवरती कशा प्रकारे हा गोलंदाज सार्थकी ठरवतोय. इथे पहिला बॉल लेग एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉल. धीम्या गतीचा बॉल आखला होता. एक्स्ट्रा रन कन्वर्ट होते. एक चांगला स्ट्रोक कव्हर्स मधून
बाउंड्रीवरती सिंगल रन मिळतोय. आज डी ग्रुप मधील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. या चालू सामन्यामधून विजेता संघ आणि मागील सामन्याचा विजेता संघ या दोन संघांची मॅच पुन्हा आपण सेकंड राऊंड म्हणून ही मॅच बघणार आहोत. इथे आणखी एक व्हाईट बॉल. सागरने कव्हर केलेला धावा मात्र कुठेतरी पुन्हा एकदा धावांमधील बदल एक्स्ट्रा मधून होताना पाहायला मिळत आहेत. त्या अडवलेल्या धावा मात्र अशा प्रकारे वाढ करताना पाहायला मिळत आहेत. इथे फुलटॉस बॉल चान्स घेतला की चांगली फिल्डिंग चांगला फेकी केलाय. इथे डायरेक्ट हिट रन आउट होतोय बॅट्समन विकासला माघारी जावं लागणार आहे. विकासने चांगला चान्स घेतला होता पण विकासला मात्र कुठेतरी इथे रनआउट स्वरूपामध्ये माघारी जातोय. नवीन आलेला बॅटर आकाश. सौरभचे एफर्ट चांगले पाहायला मिळाले. सौरभची फेकी चांगली पाहायला मिळाली आणि त्यातूनच ही विकेट देखील हाती सापडला. आकाश नॉन स्ट्राईकला. टॅप केलाय. डिक्लेअर स्वरूपात रन मिळते का? अर्थात सिंगल रन पूर्ण करावी लागलाय. डिक्लेअर जातो का ही प्रश्न होते परंतु सिंगल रन पूर्ण करावा लागलाय. रनांचं समीकरण 25 पाहायला मिळतंय. इथे आणखी एक लेग बाईज रन डिक्लेअर स्वरूपात मिळते. हे रन येणं महत्वाचं आहे. या धावांचं गणित पुढे नेणं महत्वाचं आहे. त्या रनांना आकार देणं महत्वाचं आहे. 26 धावा झाल्यात. इथे पुन्हा टॅप केलाय. एक रन तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील बघता क्षणी पूर्ण होतोय. या दोन धावांनी आणखी एक धावांमधील होतोय बदल. धावांची झालेली प्रगती, धावांचा केलेला विकास, धावांमधून रचलेली ही धावांची विस्तारित मांडणी संघाला नक्कीच येणाऱ्या आणखी बॉल मधील साथ नक्की देऊन जाईल. इथे सन्मान दिलाय. शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय आणि तीन षटका अखेरीस संघाचं धावफलक आहे 28 या अंकावरती. 28 रन 28. 3 ओव्हर 28 समीकरण पाहायला मिळते. 10 रन अधिक पाहायला मिळत आहेत. उर्वरित 12 बॉल पहिल्या डावातील शिल्लक आहे. चला थोडं घाई करा. शुभमेट घनसोली संघाने टॉस जिंकत निर्णय घेतला तो फिल्डिंगचा, गोलंदाजीचा. गोलंदाजांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी विपक्ष संघाला कुठेतरी कमी धावांमध्ये थांबवू, त्यांच्या धावांवरती अंकुश ठेवू, त्यांच्या मोठमोठ्या बॅटरला आमच्या गोलंदाजांच्या शैलीतून आम्ही नेस्तनाभूत करू, हा आत्मविश्वासी निर्णय त्यांनी मात्र पाहायला मिळालाय. त्यातूनच या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. अर्ध्या डावांचा पल्ला संपलाय. 3 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. त्या 12 चेंडूंमधून अजूनही किती धावा मात्र थांबवता येतील ही घेतलेली पॉवर प्लेची संधी. हा पॉवर प्ले बॅट्समन चॉईस पॉवर प्ले मात्र इथे घेतला जातोय. 34 षटक आणि पॉवर प्ले. इथे मात्र पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू आणि एकच खेळाडू मात्र बाउंड्री लगत तैनात केला जाणार. या पॉवर प्ले दरम्यान हा प्रथमेश मात्र किती धावांचं समीकरण पुन्हा विस्तारित करू शकतोय, कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये या प्रथमेशने 2 चौकार आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून जोडलेत. तो प्रथमेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. सॉरी माफ करा, दर्शन आहे. चौथी ओव्हर पॉवर प्ले. इथे अधिराज्य गाजवायचंय. इथे बॅटरला मात्र आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय. इथे चान्स घ्यायचंय. पहिलाच बॉल पंचांकडून दिला गेला नो बॉलचा इशारा. नो बॉल ऑन केला जातोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केला जातोय. साइड आर्म गोलंदाजी इथे मात्र अलाउड नाहीये, त्या कारणाने या गोलंदाजाला दंडित केलंय. 90 डिग्रीच्या आतमध्येच अंतर्गत तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. अंडरआर्म क्रिकेटचे हे नियम आहेत. ते नियमांचं पालन करूनच तुम्हाला या खेळपटलावरती मात्र तुमचं अधिराज्य गाजवायचंय. ओव्हरआर्म क्रिकेट तसं पाहता वेगळं, अंडरआर्म क्रिकेट तसं पाहता वेगळं. आज आपण अंडरआर्म क्रिकेटच्या
या दुनियेमध्ये हरवून गेलो. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित या क्रीडा नगरीमध्ये आपण दाखल झालोय, कारण महाराष्ट्रभर ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा आहे तो बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आज उद्या आणि काल या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी मात्र अगदी आवर्जून आयोजित केला गेलाय. इथे चान्स घेतलाय, इथे एक वेगळा स्ट्रोक, इथे एक आत्मविश्वासी फटका, इथे एक अनोख्या शैलीचा फटका, इथे मात्र दर्शनीय कामगिरी, इथे मात्र दर्शनची बॅट बोलू लागली. इथे आणखी एक चौकार येतोय. 4 धावा मात्र कुठेतरी पुन्हा एकदा संघाच्या माध्यमातून विकास करताना पाहायला मिळतात. 4 धावांचा झालेला बदल, धावांची वाढलेली, धावांचा उंचावलेला ग्राफ, धावांचं गणित येऊन पोहोचले 34 या अंकावरती. एक चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळते, चांगली फलंदाजी करतोय. नो बॉल, फ्री हिट. या फ्री हिट वरती पुन्हा एकदा एक संधी आहे. दर्शन पुन्हा दर्शनीय कामगिरी करतोय का, लक्षवेधी कामगिरी करतोय का? लक्ष तर वेधून घेतलंय, चर्चेत तर आलाय, चर्चा तर करतोय, कौतुक तर होत आहे. तो दर्शन मात्र या बॉलवरती काय कशा प्रकारे धावांचं गणित रचतो. इथे पुन्हा एक फ्लिक शॉट, झेलबाची संधी, झेल तर मिळवलाय परंतु ही झेल मात्र तशी मात्र मार्गी लागणार नाहीये, कारण फ्री हिटची ही संधी दर्शनने मात्र या संधीसाठी प्रयत्न केलाय. छत्तीस रन. समीकरण वाढू लागलंय, समीकरण बदलतंय, समीकरणामध्ये भर होतीये. धावांचा अंकुश मात्र ठेवता ठेवता अंकुशातून मात्र धावांची रेलचेल पुढे सरसावते. इथे संधी होती, इथे विकेटसाठी मात्र प्रयत्न झालाय, फेकी केली रनआउट साठी, संधी होती कॅच साठी, संधी हुकली दोन्ही बाजूने. मिड विकेटच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या संधीला मात्र सार्थकी लावता आलेला नाहीये. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या षटका मागील. ऑफ ट्रॅकचा बॉल. हो या वेळेला हा पहिला मात्र LBW ची विकेट मात्र आजच्या दिवसामधील पाहायला मिळते, परंतु पंचांकडून हा निर्णय झालाय. पण रिव्ह्यू साठी रिव्ह्यू घेतलाय, टीव्ही अंपायर कॉल घेतलाय. हॅलो, इथे मधल्या लाईनीचा नो बॉल दिला जातोय. नो बॉल. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय चेक केलाय आणि एक अचूक योग्य पडताळणी करून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. इथे किती रन मिळणार आहेत बाबू सर? 2 रन. लेग बिफोर द विकेट साठी हा पंचांकडे मागणी केली होती, त्याला मात्र कुठेतरी लेग बिफोर विकेट LBWच्या मान्यतेला मात्र पंचांनी होकारार्थी निर्णय दर्शवला, परंतु नो बॉलचा इशारा असल्या कारणाने हा बॅटर सुखरूप आणि 2 रन मिळत आहेत. 38 धावा. इथे मनगटी वापर, स्क्वेअर लेगच्या माध्यमातून डिक्लेअर रन मिळतोय. 1 to go. 2 बॉल सर. इथे पुन्हा मनगटी वापर करत असताना पुन्हा एक डिक्लेअर स्वरूपातील रन मिळते का, तर ही रन मात्र पूर्ण केली जाईल. सिंगल रन मिळेल.
चला ई ग्रुप साठी कॉल केला जातोय. ई ग्रुपच्या 4 संघांनी आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. ओमकार पॅकर मालाड, घाटकोपर पॅकर घाटकोपर, साई सिद्धी अंधेरी आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब अंधेरी, 4ही संघांना रिक्वेस्ट आहे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती पुन्हा एक अनोखा शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न दर्शनकडून होतोय. कारण पॉवर प्लेची ओव्हर होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये हा शेवटच्या बॉलवरती त्याला एक रन मात्र आखायचा होता, एक चौकार आखायचा होता. त्यात एका रनाची सांगता होतीये आणि हे षटक मात्र समाप्त होतंय. हॅलो, 41 धावांचं समीकरण 4 षटका दरम्यान जुळवलंय. शेवटची ओव्हर, पहिलाच बॉल टॅप केलाय. दर्शन अजूनही खेळपट्टीवरती आहे. हा दर्शन आता मात्र उर्वरित असलेल्या बॉल मध्ये चान्स नक्कीच घेणार, कारण बराच काळ त्याचा प्रवास पाहता या खेळपट्टीवरती सेट झालाय, सज्ज झालाय. त्याच्या धावांमधून चौकारांची देखील उधळण झालीय. तो दर्शन उर्वरित चेंडूंमध्ये नक्कीच संधी निर्माण करणार. इथे टॅप केलाय, सिंगल रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली आणि नॉन स्ट्राईकचा बॅटर मात्र माघारी साधतोय. पण तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे दर्शन यांनी. रनांचं समीकरण पुढे सरसावलंय. 2 रन या षटका दरम्यानच्या 2 बॉलवरती जुळवलेत. त्रेचाळीस धावा झालेत. उर्वरित 4 बॉल शिल्लक. सागर गोलंदाज शेवटच्या षटका दरम्यान गोलंदाजी करत असताना या धावांना थांबवण्यासाठी प्रयत्नशील असताना इथे पुन्हा टॅप केलाय. लेग फाईन क्षेत्रामध्ये दिशा दिलीये. डिक्लेअर स्वरूपातील ही रन मात्र पुढे सरसावते. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा मात्र या मॅच दरम्यान पाहायला मिळत आहेत. आज बऱ्याच मॅचेस आपण पाहतोय त्या मॅच मधील 35 ते 36 धावांपर्यंत संघ पोहोचला, परंतु 40हून अधिक अजूनपर्यंत कोणत्या संघाच्या धावा आजच्या दिवसात तरी जाताना पाहायला मिळालं नाही. 3 बॉल आणि रन आहेत 44, 44. 50 धावांपर्यंत संघ जाईल का? इथं वळण देण्याचा प्रयत्न परंतु जज केलाय आणि लेग मिस वाईड. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा वाईट बॉल. टॅप केलाय. मिड विकेटच्या माध्यमातून बाउंड्रीवर पाठवलाय. सिंगल रन मिळतोय. उर्वरित 2 बॉल बाकी. शेवटच्या बॉलवर जर दर्शनला संधी मिळाली तर त्या संधीतून दर्शन काही वेगळा स्ट्रोक आखतोय का, ही देखील प्रत्येकाला उत्सुकता आहे. इथे आलेला नवीन बॅटर स्ट्राईकला विशाल. बराच बाहेर काढला होता बॉल. बॅटर देखील तसा पुढे निसटलाय, तर तो बॅटर सुखरूप आहे की यासाठी देखील पंचांनी मात्र टीव्ही अंपायरचा निर्णय घेतलाय. कारण बॅटर बराच पुढे गेलाय की पुन्हा माघारी आलाय. वाईट बॉल मेन अंपायर मुख्य पंच पद्मानंद प्रभू सर यांच्या माध्यमातून दिलाय. न्यूट्रल अंपायर कडनं मात्र इथे कुठेतरी निर्णय घेतलाय टीव्ही अंपायर कॉलचा. तो निर्णय मात्र काही क्षणात पडताळणी करून आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुखरूपता दर्शवली गेली आहे. इथे स्टेप आउट केलाय मिड विकेटच्या माध्यमातून. इथे सिंगल रन पूर्ण होते. दर्शनला मात्र शेवटच्या बॉल साठी पुन्हा चान्स मिळतोय. शेवटचा बॉल दर्शन. इथे एक चांगला स्ट्रोक आखलाय दर्शन कडून. फुलटॉस बॉल होता मिड विकेटच्या माध्यमातून. सिंगल रन पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 रन पूर्ण होत आहेत आणि एकंदरीत धावांचं गणित आहे 50 रन पूर्ण होत आहेत. 51 धावांचं मात्र समीकरण पूर्ण करावं लागणार आहे. 51 धावांचा मात्र पाठलाग करायचंय दुसऱ्या धावामध्ये. तर पुढील 4 संघांना आमंत्रित केलं जाते. 4 संघांना विनंती असेल
30 बॉल आणि 51 धावांचं हे समीकरण जुळवायचंय. दुसऱ्या डावेला काही क्षणार्धात सुरुवात होईलच. तत्पूर्वी मात्र इथे आपण 4 संघांना आमंत्रित केलं जाते. त्या 4 संघांनी उपस्थित राहायचे. ओमकार पॅकर मालाड, घाटकोपर पॅकर घाटकोपर, तसेच V1 कांजूरमार्ग आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब अंधेरी या 4ही संघांच्या संघ नायकांना विनंती असेल आपण त्वरित व्यासपीठावरती यायचे. तर मी मायक्रोफोन मध्ये बदल करतो. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तशी समालोचन कक्षाची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवतो आमचे साथी समालोचक आमचे रोशन सर यांच्याकडे. तुर्तास आपली रजा घेतो. थँक्यू. एकावन्न धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे आता मात्र समोर. शुभमेट घणसोली स्वामी समर्थ अयान यांच्यामध्ये ड गटातला चालू असलेला हा दुसरा सामना आपण बघतोय. वैयक्तिक 26 धावांची खेळी केलेली आपल्याला पाहायला मिळाली दर्शन, आणि ती सुद्धा नाबाद 26 धावा, नॉट आउट 26 रन्स. कौतुक आहे. 3 चौकार आज त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात दर्शनने आपल्या फलंदाजीचं दर्शनच दिलं असंच म्हणावं लागेल. खऱ्या अर्थाने एक मोठा संघर्ष केलाय श्री सिद्धी सेवा मंडळाने ही स्पर्धा आयोजित करत असताना. 42 वर्षाची परंपरा, 42 वर्षाचा वारसा असलेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज दिवसेंदिवस मात्र या स्पर्धेची उंची वाढतच चालली आहे. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप श्री भवानी माता सुवर्ण चषक 2024 आपण बघत आहात. आज दुसरा दिवस दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला ड गटातला हा दुसरा सामना. एका बाजूला शुभम 8 घनसोली आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ आयान. ज्युनियर सम्राट अंधेरी, आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी कर्णधारांना मी विनंती करतोय आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आमच्या आयोजन समितीशी आपण संपर्क साधा. ओमकार पॅकर्स मालाड, घाटकोपर पॅकर्स घाटकोपर, साई सिद्धी अंधेरी आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब अंधेरी असे 4 संघ ई ग्रुप मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे विनंती करतो या 4ही संघांचे कॅप्टन्स आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. साई सिद्धी अर्थात V1 कांजूरमार्ग या नावाने मात्र तो संघ खेळणार आहे. चुकीची दुरुस्ती करतोय. दरम्यान 51 धावांचं मोठं टार्गेट चेस करायचंय शिवमेट घनसोली संघाला. काय जबरदस्त बॅटिंग दर्शनची आपल्याला पाहायला मिळाली मागील इनिंग मध्ये. आतापर्यंतच आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन त्याने आज मैदानावर सादर केलं. सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि या स्पर्धेत आपल्या नावाचा बोलबाला केला, आपल्या नावाचा डंका त्याने पिटला. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मात्र आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडू मित्रांचं, सर्व संघ मालक, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाठीमागे ज्या टेबलवर जे प्रेक्षक बसलेत जर आपण तिकडनं उठायचे त्या बॅनरच्या समोर, तिथे कोणी झोपू नका. टेबलवरती कोण बसलंय आपण एका बाजूला बसून घ्या, तिथे कोणी बसू नका. दरम्यान एक मोठं टार्गेट 51 रन्स टू विन. 51 रुपयांची पावती फाडायची आज हा सामना जिंकण्यासाठी. 9वी टर्म विश्वविक्रमी, विक्रमादित्य, कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल आणि दमदार आमदार माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेबांच्या आशीर्वादाने आज मात्र या स्पर्धेचं 42वे वर्ष आपण साजरं करीत आहोत. यानंतर ई ग्रुपला सुरुवात होईल. त्यापूर्वी विजेता विरुद्ध विजेता असा ही सामना होईल.
तत्पूर्वी पुढील गटातील 4 संघांना आम्ही व्यासपीठाशी संपर्क साधण्याची विनंती करत आहोत. ज्युनियर सम्राट स्पोर्ट्स क्लब अंधेरी, आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल त्वरित आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान सलामीची जोडी शिवाजी आणि सौरभ मैदानावर दाखल आहे. ओव्हर नंबर 1 घेऊन आलाय हरीश. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर सरळ बॅटने बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार 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 पार, चौकार. काय फटका खेळला, जास्त काही एफर्ट्स लावावे लागले नाहीत. अगदी ओव्हर दी अंपायर झेड, ओव्हर दी बॉलर झेड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार येतोय. शिवाजी अर्थात हे नाव एकेरी घेताना काही वेळेला मात्र विचार करावा लागतो. अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मात्र या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. शिवाजीच्या बॅटमधून पहिला चौकार. दुसरा चेंडू मात्र प्रेशर बनवले, गोलंदाजावरती दिशाहीन गोलंदाजी करायला भाग पाडलं, कुठेतरी दडपण केलं पहिल्या चौकारानंतर. व्हाईट बॉलचा इशारा. चांगली फिरकी बघायला मिळाली, परंतु दिशा मात्र पुन्हा एकदा तीच आहे. सारख्याच पद्धतीचा डाऊन दी लेग साइड जाणारा चेंडू आहे. बॉलिंग मार्कवरती हरीश मकवाना, तरळ विभागातील एक नावाजलेला खेळाडू. अगदी आज आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत, आपल्या पावलावर पाऊल ठेवत मात्र त्याच्या क्रिकेटची कारकीर्द आज आपण पाहतोय. जबरदस्त कॅच इकडे, आधी मात्र प्रिव्ह्यू. बॉल बाहेर पकडलाय. फिल्डिंग अगोदरच बॉल तो पकडण्यासाठी बाहेर आला होता का हे याची पडताळणी केली जाणार आहे. हरीश मकवाना बद्दल आपण चर्चा करत होतो. अर्थात ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली संपूर्ण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती मात्र ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं अशा महेशजी मकवाना यांचे सुपुत्र हरीश मकवाना बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तसं जास्त वर्चस्व नाहीये हरीशचं, परंतु अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये चांगली खेळी मात्र आणि चांगलं नाव त्याने कमवलं आपल्या वडिलांनंतर. चला आता पंच आपल्या जागेवर जाऊन आपला निर्णय कळवतील. अतिशय तटस्थ आणि अतिशय निष्पक्ष पंचांची भूमिका या स्पर्धेदरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आमचे ऑफिशियल पंच पद्मनाभजी प्रभू अर्थात बाबू सर असतील, त्याचबरोबर महेशजी मोरे असतील आणि नितीनजी गावडे. नो बॉलचा इशारा, फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी. बॉल आणि बॅटची जुगलबंदी स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. अर्थात श्री भवानी माता सुवर्ण चषक बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण बघतोय. हरीश मकवाना वन्स अगेन अप टू द मार्क. यावेळेला सुद्धा मात्र हवेत लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इनर एज घेतोय आणि बॉल चाललाय तो डिक्लेअर झोनच्या दिशेने. या संपूर्ण स्पर्धेचं व्यवस्थापन कित्येक वर्ष सांभाळत आलेत श्री सिद्धी पॅकर, सिद्धीजी नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी. दरम्यान एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 8. पुन्हा एकदा फिरकी बॉल आणि या वेळेला मात्र ओव्हर दी फिल्डर झेड. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे हा 4 धावांचा खणखणीत चौकार. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेणं गरजेचं आहे. या पॉवर प्लेचा फायदा उचलणं आवश्यक आहे, तर आणि तरच मात्र तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट करू शकता, चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. आणि ज्या पद्धतीने आज मात्र बॅटिंग केली जाते शिवाजीच्या माध्यमातून अगदी सहजतेने मात्र आपण जर पाहिलं तर तो चेंडूला उडवतोय खेळाडूंच्या डोक्यांवरून. पहिला चौकार अगदी समोरच्या दिशेनं. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये हा खणखणीत चौकार येतोय. रिस्क उचलली आहे आणि शिवाजी हे नाव जर आपण उलट करून पाहिलं तर जो खेळतो जीवाशी त्याचं नाव शिवाजी. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरलाही बीट करणारा बॉल. अगदी 22च्या स्वरूपातल्या या धावा, अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या मिळवल्या गेलेल्या धावा
एक चांगलं क्रिकेट इथे मात्र तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांना आग्रहाचं निमंत्रण, या आपण मैदानावर या, क्रिकेटची ही स्पर्धा पहा, स्पर्धेचं हे आयोजन मात्र नक्कीच अनुभवा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चेंडूला टर्न चांगला मिळतोय, परंतु चेंडूचा टप्पा, चेंडूची पिचिंग मात्र थोडीशी वेगळी आहे, चुकीची आहे. अगदी लेगस्टम्पच्या बराच बाहेर पिचिंग करतोय, त्यामुळे हवं तितकं वळण त्याला देता येत नाहीये. लगातारचे व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा बार बार लगातार बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आणखीन एक खणखणीत चौकार शिवाजीच्या बॅटमधून. स्कोर जर आपण पाहिला तर या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 18 धावा. 51 धावांचं टार्गेट आहे, परंतु सुरुवात ज्या पद्धतीने मला असं वाटतंय की कुठेतरी सहज हे 51 धावांचं टार्गेट जे आहे ते चेस केलं जाऊ शकेल. वारंवार आम्ही उदाहरण देत असतो, अशा मॅचेस ज्या वेळेला पाहायला मिळतात, क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि या वेळेला आणखीन एक जबरदस्त प्रहार, आणखीन एक बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. आणखीन एक खणखणीत श्री भवानी माता सुवर्ण चषक चौकार. आज शिवाजीची जी बॅटिंग आहे, अगदी 12 मार्च 2007चा दिवस तुम्हाला जर आठवत असेल, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेची झालेली मॅच, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 434 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये हर्षल गिब्सच्या 175 धावांच्या वादळी खेळीमुळे 434 अधिक 4 438 धावा बनवून मात्र साऊथ आफ्रिकेच्या संघाने ती मॅच जिंकली होती. इथे सुद्धा तसंच आहे. अगदी 30 बॉल मध्ये 51 धावांचं टार्गेट जरी असलं तरी शिवाजीची अशा बॅटिंगमुळे मला वाटतं 51 धावांचं टार्गेट अगदी सहजतेने मात्र कुठेतरी हा संघ चेस करू शकेल. चौकारांचा चौकार मात्र पूर्ण झाला. पहिल्या ओव्हर मधून मात्र आपण जर पाहिलं तर समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 23 धावा. अगदी मला वाटतं 50% धावसंख्या जी आहे ती पहिल्या मध्येच मात्र बनवली शिवाजीने. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज हा शिवाजी सुद्धा तशीच करामत करतोय. त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा तर असेलच, परंतु या शिवाजीची सुद्धा कौतुक करावे लागेल, या शिवाजीची सुद्धा तारीफ करावी लागेल. काय बॅटिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाजांवर आता मात्र दडपण आहे. या वेळेला मात्र चांगला टॅप पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी सौरभ आहे त्याच्या जोडीला. हे रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन कुठेतरी गोलंदाजांना विचार करायला भाग पाडेल. एका बाजूने मात्र आक्रमण पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूने मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. कुठेतरी विचार करायला भाग पाडले गोलंदाजांना. अगदी मनस्थिती बदलली आता गोलंदाजांची, सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन या ओव्हर मधून येताना. मागील ओव्हर मध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 4 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल अशा 5 अतिरिक्त धावा आल्या होत्या. या वेळेला मात्र चांगली फिरकी बघायला मिळते, परंतु चोरट्या धाब्याचा प्रयत्न, अगदी दिवसाढवळ्या झालेली धावांची चोरी आपल्याला बघायला मिळते. या कडक उन्हात मात्र आज धावांची चोरी करतायत सौरभ आणि शिवाजी. आणखीन एक रन, स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक शिवाजीकडे जाते. एकेरी धावेने मात्र धावफलकही पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा झाल्यात 26. 50% धावसंख्या पूर्ण झाली आहे. निम्मी धावसंख्या मात्र पूर्ण झाली. अजून निम्म्या धावा बनवायच्या. थोडा आहे, थोडे की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल. एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, एक मानाची ट्रॉफी, एक प्रतिष्ठेची स्पर्धा, श्री भवानी माता सुवर्ण चषक 2024. या स्पर्धेचे हे 42वे पर्व. चला यापुढे मात्र ओमकार पॅकर्स, मालाड, घाटकोपर पॅकर, घाटकोपर, त्याचबरोबर V1 कांजूरमार्ग आणि ज्युनियर सम्राट क्रिकेट क्लब अंधेरी आपले टी शर्ट्स आपण कलेक्ट करायचे व्यासपीठावरून.
काय पाठलाग सुरू आहे. शिवमेट घनसोली नवी मुंबईवरून आलेला हा संघ आज चांगली कामगिरी करतोय आज दादर नगरीमध्ये. त्यावेळेला मात्र टॅप पुन्हा एकदा ओव्हर दी पॉइंट्स. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतील, प्रेक्षकांमध्ये मात्र बॉल जाईल. अगदी स्टेडियम मध्ये स्पर्धा पाहिल्याचा आनंद घेत आहेत आमचे सर्व प्रेक्षक सुद्धा त्या पॅव्हिलियन मध्ये बसून. अगदी दुपारच्या उन्हातून मात्र सावलीचा आधार घेत मात्र सर्व प्रेक्षक जे आहेत त्या पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक समोर बॅनरच्या बाजूला उभे राहून मॅच बघतायत. आणि यावेळेला सुंदर जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, लाजवाब फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल या 4 धावा. कडक चौकार सौरभच्या बॅटमधून. अगदी आपण जर पाहिलं तर या सौरभने आज भारतीय संघाचे माजी कर्णधार, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांची आठवण करून दिली आहे. काय सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. क्लासिकल अंदाज, पुस्तकी फटका, कॉपी बुक स्टाईल. आणि या वेळेला मात्र चांगला संयम सुद्धा दाखवलाय. नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड असं म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. बऱ्याच वेळेला मात्र अशा मिसफिल्ड झाल्यानंतर फलंदाज जे ते धावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला रनआउट होतात. परंतु असा काही धोका पत्करलेला नाहीये फलंदाज शिवाजी आणि सौरभने. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 धावांवरती. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 23, या ओव्हरमधून एकूण 9 धावा. चला पुढील 4 संघांना मी विनंती करतोय. ओमकार पॅकर्स मालाड, घाटकोपर पॅकर्स घाटकोपर, V1 कांजूरमार्ग आणि ज्युनियर सम्राट अंधेरी. 32 धावा ऑलरेडी आहेत स्कोर कार्ड वरती. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर जवळपास अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 18 धावा. पहिल्या ओव्हरला 23, दुसऱ्या ओव्हरला 9 धावा आल्या. धावसंख्या झाली 32 आणि 51 रन जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे 18 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. बरं, जवळपास रन बॉल इक्वेशनच म्हणावं लागेल. 51 रन्स टू विन. 18 चेंडू 19 धावा. 2 ते 5 ओव्हर पर्यंत आपण कधीही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. हा बॅटिंग पॉवर प्ले कधी स्वीकारणार याच्या प्रतीक्षेमध्ये आपण सर्व प्रेक्षक. ट्रिपल एस वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह सुद्धा पाहू शकता. तसं बघायला गेलं तर जगभराच्या पाठीवर 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी जवळपास उर्वरित 196 देशांमध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होताना तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल, चांगली पिचिंग होती परंतु थोडासा मार्ग दिला, जागा दिली जायला चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हर्षल वारंवार हा दुसरा व्हाईट बॉल हाताळतोय. या एक्स्ट्रा रन्स कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवाव्या लागतील. तर या नियंत्रित अतिरिक्त धावांना तुम्ही कंट्रोल केलं नाही तर मग समोरच्या संघाला मात्र 51 धावाही तितक्या मोठ्या नसतील. पुन्हा व्हाईट बॉल. सुरुवातीला डाऊन दी लेग साइड आणि यावेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय हा चेंडू. हायवेवरून जाताना आपण बऱ्याच मोठमोठ्या ट्रक टेलर्सच्या मागे लिहिलेलं वाचतो की लाईन से भटके तो पडेंगे फटके. परंतु ही लाईन भटकलाय पूर्णपणे. गोलंदाज हर्षल सलग 3 वाईट बॉल त्याने आतापर्यंत हाताळलेत. स्वर्गीय सौ नवरंदा कालिदास कोळंबकर क्रीडा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाची ही स्पर्धा श्री सिद्धी पॅकरच्या व्यवस्थापनाखाली मात्र बॉक्स क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आपण बघतोय. श्री भवानी माता सुवर्ण चषक, 42 वर्षाची परंपरा, एक भव्य आयोजन, एक देखणं दिमागदार असं या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं विश्वचषकाचं आयोजन आपण पाहतोय. मुंबईकरांना हवा हवासाट असणार हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. शिवमेट घनसोली आणि दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थ आयान. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा काही कमी नाहीये. जशास तसं उत्तर दिलंय. यावेळेला मात्र हा वेगळ्या धाटणीचा फटका. नवी मुंबईचे खेळाडू आहेत, पालघरचे खेळाडू आहेत, ठाण्याचे खेळाडू आहेत, कल्याण डोंबिवलीचे खेळाडू आहेत.
दक्षिण मुंबईचे खेळाडू आहेत, दक्षिण मध्य मुंबईचे खेळाडू आहेत. मगाशी आपण फिरोजला पाहिलं, रत्नागिरीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो आलाय. संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा सोडून दिलाय बॉल आणि अपूर्वाच्या चेहऱ्यावरती मात्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं अपूर्वाला 50 धावा ज्या वेळेला बनल्या थोडस असं वाटलं होतं की आमची टीम अगदी इझिली ही मॅच जिंकेल, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या जी आहे ती विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. प्रत्येक खेळाडू ते मात्र एक स्वप्न घेऊन आलाय. प्रत्येकाची एक इच्छा आहे की आज या बॉक्सच्या वर्ल्ड कप वरती आपण आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरायचं, आपली टीम यामध्ये अव्वल ठरवायची, आपल्या संघाला स्पर्धेचा विजेतेपदाचा मान मिळवून द्यायचा. व्हाईट बॉल, पुन्हा एकदा अतिरिक्त रन्स येत आहेत आणि त्यावर एक्स्ट्रा धाव सुद्धा घेतली आहे. 1-1 से भले 2. आता मात्र बॉडी लँग्वेज जी क्षेत्ररक्षकांची देहबोली आहे ती पूर्णपणे बदलली आहे. कुठेतरी मात्र हत्यार टाकलेले दिसत आहे तिथे हा सामना खेळत असताना. वन्स अगेन व्हाईट बॉल. अगदी आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना शिवमेट घनसोली. बघा ऑल आउटची ऍडव्हर्टाइज काय सांगते, पुश करा आणि खुश राहा. तसंच या बॉलला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. 7 चेंडू 7 धावा आवश्यक आहेत. चौथी ओव्हर मात्र प्रगतीपथावर आहे. तिसरी ओव्हर आहे, माफ करा, कारण मगाशी ज्या पद्धतीने मात्र हर्षलने 3 वाईडने सुरुवात केली त्यानंतर त्याच्या हातातून बॉल काढून दुसऱ्या गोलंदाजाच्या हातात सोपवला गेला होता. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं कि हार उन्हीं की होती है जो मान लेता है और जीत उन्हीं की होती है जो ठान लेता है. विजयाचा निर्धार केला की विजय तुमचा निश्चित आहे. आणि मनगटात पुरेशी ताकद, स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये हे आज दाखवून दिलं शिवमेट घनसोली संघाने. विदाऊट एनी लॉस मात्र कुठेतरी हा 51 धावांचा पाठलाग पूर्ण होताना दिसतोय. अप्रतिम कामगिरी. अवघ्या 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि हा बॉल लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहे. 1 रन मिळते. 2 धावांची अजूनही गरज असेल. पाच बॉल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. जस्ट 2 धावांची फक्त गरज आहे. परंतु हा चेंडू निर्धाव डॉट बॉलने मात्र होते समाप्ती. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 49 धावा. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. बघा एक प्रकारे असं वाटलं होतं की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, परंतु इथे 2 ओव्हर कुठेतरी अजूनही बाकी आहेत आणि फक्त 2 रनची गरज आहे. म्हणजे जवळपास अवघ्या 3 आणि 3.5 ओव्हर मध्येच कुठेतरी ही मॅच समाप्त होताना दिसते. काय बॅटिंग केली आहे शिवाजीने, काय बॅटिंग केली आहे सौरभने. दोन्ही फलंदाजांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. नवीन बॉलर पहिला बॉलच असं वाटतंय कुठेतरी आता मात्र ही मॅच सोडलेली आहे. नो बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. 1 रन गरजेचं आहे. आणि पुन्हा व्हाईट बॉलने मात्र हा सामना जिंकलाय शिवम 8. अवघ्या 3 ओव्हर मध्ये 51 धावा आज पूर्ण केल्यात आणि त्या सुद्धा विदाऊट एनी लॉस. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या शिवम 8 घनसोली टीम साठी होऊन जाऊ द्या. विदाऊट एनी लॉस 51 धावांचं टार्गेट आणि ते सुद्धा अवघ्या 3 ओव्हर मध्ये पूर्ण केलंय. एक मोठा विजय आपल्या नावावरती केलाय शिवमेट घनसोली संघाने, त्याबद्दल अभिनंदन. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ आयान संघाने सुद्धा चांगला प्रयत्न इथे आज केला, या स्पर्धेत सहभागी झाले, त्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत. मी विनंती करतोय सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आयान कॅप्टन आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. आणि दरम्यान पुढील मॅचचा टॉस विजेता विरुद्ध विजेता KGN किंग शिवडी
आणि शिवम 8 घनसोली दोन्ही कॅप्टन या नाणेफेक केली जाईल. एक मोठा विजय, प्लेअर ऑफ द मॅच मला वाटतं नन अदर दॅन जो खेळला आपल्या जीवाशी, ज्याने लावली जीवाशी बाजी, तो शिवाजी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. नॉट आउट मला वाटतं त्याने या मॅच मध्ये 22 धावा बनवल्या. तसं बघायला गेलं तर दर्शननं वैयक्तिक 26 धावा बनवल्यात, परंतु विजयी ठरलेला संघ आहे तो म्हणजे शिवमेट घनसोली आणि त्याच्यामधून 22 धावा वैयक्तिक त्याने बनवल्या. तो शिवाजी ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी श्री स्वामी समर्थ आयन टीमला सुद्धा विनंती करतोय, कर्णधार आपल्याला सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत, ते स्वीकारण्यासाठी कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आयान कॅप्टन आपण स्टेजवर या आणि त्यानंतर शिवाजी. सुधांशू स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री सुधांशूजी परब. शिवाजी 2 मिनिटं आपण साईडला थांबा. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आयान या संघाला सन्मान चिन्ह दिले जाईल. सुधांशू परब साहेब आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. चला, शिवाजीने काय बॅटिंग केली, आवडली असेल बॅटिंग तर एकदा जोरदार टाळ्या शिवाजीसाठी होऊन जाऊ द्या. नॉट आउट 22 रन आणि एक हाती पद्धतीने अवघ्या 3 ओव्हरमध्ये एकही विकेट न दवडता, एकही विकेट न घालवता 51 धावा त्यांनी चेस केल्या. त्याबद्दल शिवमेट घनसोली संघाचं अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ आयान या संघाचं सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत. खूप खूप धन्यवाद. चला, आता पुढील मॅचचा टॉस मला वाटतं पूर्ण झालेला आहे. टॉसचा निर्णय कळवा. मॅच नंबर 6 ला आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या डावासाठी मात्र मायक्रोफोनवर या नवीन मॅच साठी आपण निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम विक्रोली पार्क साइट विशालजी जाबीर. धन्यवाद.